नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार एक सिंपल पद्धतीचं स्ट्रॅटेजी, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर वगैरे वापरायचं नाही आहे। ओके, फक्त तुम्हाला एखादं कॅन्डल बघायचं, त्या कॅन्डलवरती फोकस करायचं। ते कॅन्डल सांगेल तुम्हाला कॉल बाय करायचं की पुट बाय करायचं। तर तुम्हाला इथं टाईम फ्रेम 5 मिनिटाच्या निफ्टी इंडेक्स चार्टवरती मी तुम्हाला हा डेमो दाखवणार आहे। कारण की हा डेमो कशाला म्हणलं आहे, ह्या व्हिडिओनंतर स्वतःचा अभ्यास मात्र नक्कीच करावा। मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सल्ला किंवा शिफारस देत नाही की तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे म्हणून। माझा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने उद्देशाने मी बनवत आहे। बाकी या व्हिडिओनंतर स्वतःचा अभ्यास, रिसर्च, ॲनालिसिस करून स्वतःच्या मर्जीने, जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा ही विनंती आहे। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हे सगळे कॅन्डल्स जे तुम्हाला दिसतात, तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे। तुम्हाला काय करायचं, सिंपल एक कॅन्डल फोकस करायचा आहे। आणि तो कॅन्डल म्हणजे कुठला आहे, सकाळचा 9:50 कॅन्डल। तर इथं बघा 9:50 खाली टाईम फ्रेम बघू शकताय तुम्ही। तर खाली 9:50 कॅन्डल दिसतंय तुम्हाला। तर हे 9:50 कॅन्डल संपूर्ण बनल्यानंतरनं, ओके, बनत असताना नाही तर पूर्ण कंप्लीट झालं, तर ते कंप्लीट झाल्यानंतरनं त्या कॅन्डलच्या हायला, ओके, आणि लोला तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे। म्हणजे एक प्रकारचं आपल्यासाठी हे असेल वरचं रेजिस्टन्स आणि खालचं असणार सपोर्ट। ओके, तर ह्या कॅन्डलला जसं मार्केट ब्रेक करेल, आता तुम्ही याच्यामध्ये जर ॲनालिसिस प्रॅक्टिस वगैरे जर केलात तर तुम्हाला समजेल की ब्रेक केल्याबरोबर घ्यायचं का एखादं क्लोजिंगवरतीच घ्यायचं। म्हणजे बऱ्याच जणांचं क्वेश्चन असतं की या कॅन्डलच्या वरती क्लोज केल्यावर घ्यायचं। कसं आहे, क्लोज इथं जवळपास जर केलं, इथल्या इथं जर केलं क्लोज, तर एकदम चांगली गोष्ट आहे। आणि क्लोजिंगवर घेतलेलं एकदम बेटर, कारण की मार्केटचं मुवमेंट एकाच दिशेनं चालत असतं, ट्रेंड, त्यामुळं क्लोजिंगवर घेतलेलं बेटर आहे। पण असं पण नाही की या कॅन्डलच्या एकदम खूपच एवढा मोठा वरती जाऊन क्लोज केलं, तर इतक्या मोठ्या कॅन्डलवर इथं एंट्री घ्यायचं नाही आहे। कारण की एवढा मोठा आपल्याला एल परवडणार नाही। ह्या कंडिशनमध्ये आहेत, ह्या कंडिशन तुम्हाला सांगतोय। थोड्याच वेळात हाय ब्रेक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉल बाय करायचं आहे। ह्या गोष्टीचं प्रॅक्टिस करा, तुम्हाला समजेलच। चालू मार्केटमध्ये ज्यांना मार्केटचा अनुभव आहे त्या लोकांना नक्कीच समजणार की इथं कॅन्डल चालूवरतीच ट्रेड घ्यायचा आहे की क्लोजिंगवरती घ्यायचं आहे। ओके, अभ्यास, ॲनालिसिस करा 15 दिवसाचं, महिनाभराचं याच्यावरती प्रॅक्टिस, बॅक टेस्ट वगैरे करा। बॅक टेस्ट तर तुम्हाला दाखवतोय। आता कुणी असं म्हणू नका की झाल्यावर मार्केट कुणी पण सांगू शकता म्हणून, पण इथं आपण कुठल्याही प्रकारचं इंडिकेटरचं विश्लेषण करत नाही आहे ज्याच्यामुळे आपण बोलू शकतो की मार्केट झालेलं आहे म्हणून। तर इथं कॅन्डल आहे, मार्केट होत असताना पण अशाच प्रकारे परफॉर्मन्स करतं आणि झाल्यावर देखील हाच सीन आपल्याला दिसत असतो। ओके, म्हणून ते लॉजिक कोणी लावायला जाऊ नका। कॅन्डलचा 9:50च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करा, वरती ब्रेक केला तर कॉल बाय करा आणि खाली ब्रेक केलं तर पुट बाय करा। पण याच्यासोबत अजून काही कंडिशन्स आहेत, ते पण तुम्ही नक्कीच ऐका, नाही तर लगेच क्विट करून निघून जाचाल। परत पुढचं जे रूल असणार आहे ते तुम्हाला समजणार नाही आहे, त्यामुळे तुमचं लॉस होण्याचं कारण असू शकतं। तर कॉल बाय केलं, सिंपल तुम्हाला सांगायचं काय, 9:50च्या कॅन्डलचा हाय मार्क, लो मार्क केलं, कॉल वरती ब्रेक केलं तर कॉलमध्ये एंट्री तुम्हाला एल या कॅन्डलचा 9:50च्या कॅन्डलचा लोवरती लावायचा आहे। कॉलमध्ये एंट्री केलं सीमध्ये तर त्या कॅन्डलच्या लोला एल लावायचं आहे। आणि वरती टार्गेट तुम्हाला काय करायचं आहे, निदान 1:1, त्यानंतर 1:2 घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रयत्न म्हणजे काय, हे प्रॉपर तुम्हाला मिळणारच असं का नाही आहे। काही वेळेस काय होतं, आपलं एल पण हिट होऊ शकतं। त्यामुळं कुठलीही स्ट्रॅटेजी 100% काम करणार नाही, हे डोक्यात नक्कीच ठेवून घ्या। नाहीतर असं होईल नाही की सांगितलं म्हणून तुम्ही धडाधड ट्रेड घेचाल, असं कुठलाही प्रकार करू नका ज्याच्यामुळं तुमचं लॉस होईल। ओके, तर पेपर ट्रेड तर नक्कीच करा। जर रिझल्ट कसा आहे हे तुम्हाला समजेलच, त्यानंतरनं तुम्ही तुमच्या मर्जीनंच ट्रेडिंग करावा। तर इथं एल पण तुम्हाला ट्रेल करत जायचं आहे कंटिन्यू। ओके, तर तुम्हाला एल ट्रेल करत बघितलं तर वरच्यावर टार्गेट तुम्हाला मिळू शकतं, ज्या हिशोबाने घ्यायचं त्या हिशोबानं। आता एक छोटंसं म्हणलं, या कॅन्डलच्या हायवरून आपण जर इथून हे केलं, अप्लाय केलं, ते कॅन्डलच्या लोवरती आपण जर एल घेतलं, आता एक समजून घ्या 40 पॉईंटचं एल आहे इथं। ओके, हे 40 पॉईंटचं एल आहे आणि वरती टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे, या कॅन्डलपर्यंत गेलेलं आहे। तुम्ही बघता इथं येता इथं, तर इथपर्यंत कॅन्डल गेलेला आहे, इथपर्यंत एल आहे, इथं एंट्री असणार आहे आपलं। तर 40 पॉईंटचा आपला एल असणार आहे, म्हणजे प्रीमियम किती लागणार, 20 रुपयाचा एल उडणार आपला। हे निफ्टीचं चार्ट आहे, पण इथं 96 म्हणजे जवळपास 100 पॉईंटचं धरा। म्हणजे 1:2 इथं बघू शकता तुम्ही, 1:2 पॉईंट, ओके,
1:2 पेक्षा पण पुढचं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. पण आपल्या अपेक्षा तेवढं नाही आहे. तर हे 40 पॉईंट पण बऱ्याच जणांना हे परवडणार नाही आहे इतकं मोठं असेल. तर ते पण तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात, ते पण कंडिशनमध्येच बसतं आहे आपलं, ते पण सांगतो. त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका, त्यामुळेच म्हणतो आहे मी तुम्हाला. तर एक तर सक्सेस झालं आपलं टार्गेट. किती वेळा पास होता तर ते तुम्ही स्वतःहूनच ऑब्झर्व करावा. तर आता इथं आहे हे दुसरं कॅन्डल. तर आता बघा हे कॅन्डल 9:50 तर या कॅन्डलच्या हायला मार्क करा, लोला मार्क करा, वरच्या साईडला ब्रेक केलं. त्यानंतर तुम्ही इथं जर एंट्री घेतला या दुसऱ्या कॅन्डलला, थोडंसं इथपर्यंत चाललेलं आहे. त्यानंतर मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे. जर ह्याचे पण जर पॉईंट्स तुम्हाला मोजून दाखवले, तर या ठिकाणी लॉंग पोझिशन ओपन केलं हे 9:50च्या कॅन्डलच्या इथून हाय ब्रेकवरनं, तर वरती टार्गेट मार्केटनं या कॅन्डलपर्यंत दिलेलं आहे. ओके. आणि खाली एल जर बघितलं आपण, एल त्या कॅन्डलच्या लोला एल लावलेला आहे. तर इथं सर्वात कमी इथं पॉईंट्स बघा, इथं किती आहे 18 पॉईंट. ओके, म्हणजे जवळपास 20 पॉईंट धरा, 10 रुपये प्रीमियम होतं. म्हणजे आपण निफ्टीमध्ये धरलं तर 10 पॉईंट प्रीमियम म्हणजे 500 रुपये तुमचं काय होणार, एल असणार आहे 500चं. आणि इथं 67 पॉईंट, जवळपास याला आपण 7 रुपये हे धरूया आपण, 60 पॉईंट धरूया. 60 पॉईंट म्हणलं तर किती, जवळपास 30 रुपये तुमचं प्रीमियम होत आहे. ओके, आता इथं 10 रुपयाचं प्रीमियम आपला असणार आहे एल, आणि हे 30 रुपयाचं प्रीमियम आपलं असणार आहे टार्गेट. ओके, TGT म्हणजे टार्गेट असणार आहे. म्हणजे 3×5=15, जवळपास तुम्हाला 1500 रुपयाचं प्रॉफिट, आणि इथं 500 रुपयाचंच फक्त एल. म्हणजे 1:3चं तुमचं इथं रिवॉर्ड रेशो या ठिकाणी ठरणार आहे. आणि इथं पण तुम्ही क्लिअर बघू शकता 1:3.5 म्हणजे 3.5 पटीनं तुम्हाला इथं रिवॉर्ड रेशो या ठिकाणी बघायला भेटत आहे. ओके, पण ही सांगतोय म्हणून प्रॉपर तुम्ही काय होतंय असं समजून धरू नका. आता दुसरं ट्रेड दाखवलं एकदम इझिली सक्सेस झालेलं, पण तुम्ही ह्याच्यावरती बॅकटेस्ट पेपर ट्रेड मात्र नक्कीच करा. ओके, आता हे बघूया, हे 9:50चं हे कॅन्डल कुठं आहे, हे कॅन्डल 9:50चं. ओके, 9:50चं हे मोठं कॅन्डल, ह्याचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं. इथं खालच्या साईडला इथं पुटमध्ये ट्रेड घेणार आपण, कारण वरती ब्रेक केलं कॉलमध्ये ट्रेड, खाली ब्रेक केलं पुटमध्ये ट्रेड, वरती एल असणार आहे आपलं. आणि खाली टार्गेट बघू शकतो, खूप मोठा टार्गेट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. ओके, तर जे शॉर्ट पोझिशन दाखवलं तुम्हाला मी, इथून जर ओपन केलं वरती या कॅन्डलच्या हायवरती आपण एल ठेवला 40 पॉईंटचं, जसं की कॉमन आहे. मगाशीपासून जर आपण बघितलं तर 40 पॉईंटचा पण मगाशी वन घालता एल. पण इथं बघितलं रिवॉर्ड रेशो 1:3 पॉईंटच्या पुढे आहे, 1:3.3 आहे. म्हणजे जवळपास 3.5 पटीने ह्याला पण तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे. 40 पॉईंटचा एल आणि 127 म्हणजे 130 पॉईंटचं तुम्ही टार्गेट धरू शकताय. म्हणजे खूप मोठं टार्गेट आहे हे. पण हे तिसरं एकदम इझिली तुम्हाला सक्सेसफुल झालेलं ट्रेड तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्याच्या पाठीमाग आपण बघूया 9:50चं हे कॅन्डल. ओके, 9:50चं ह्या कॅन्डलला आपण इथं बघूया हाय मार्क केलं, लो मार्क केलं, आणि इथं खाली पुढचा ट्रेड, वरती त्या कॅन्डलच्या हायवरती एल आणि खाली टार्गेट इथपर्यंत. ह्याचं जर शॉर्ट पोझिशन ओपन केलं बघितलं, ह्याच्यामध्ये पण खूप मोठं टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर त्याच कॅन्डलच्या 9:50च्या कॅन्डलच्या हायवरती आपण पुट बाय केलं तर हायला एल लावायचं आहे, कॉल बाय केलं तर लोला एल लावायचं आहे. तर जवळपास या कॅन्डलपर्यंत 1:5चं इथं रिवॉर्ड रेशो तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. जवळपास हे चौथं ट्रेड सक्सेसफुली. ओके, चौथा ट्रेड दाखवलेला आहे. आता आपण बघूया अजून थोडंसं इथं आपण काय करू, आता बँक निफ्टीमध्ये थोडंसं बघूया याच्यामध्ये काय रिझल्ट आहेत का. आपण फक्त निफ्टी बघितलं आहे, बँक निफ्टीमध्ये 1-2 एक्झाम्पल घेऊया आपण, त्यानंतर व्हिडिओला इथंच थांबूया आपण. ओके, तर बँक निफ्टीचं हे एक्झाम्पल, म्हणजे बरेच जण म्हणतात की बँक निफ्टीमध्ये करू का नाही म्हणतात ना, म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे रिझल्ट, तर ते पण थोडंसं चेक करूया आपण. कारण की एक स्ट्रॅटेजी काय होतं, एकामध्ये बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टीमध्येच प्रॉपर ते काम करतं आणि दुसऱ्यामध्ये काम करत नाही आहे. तर हे 9:50चं कॅन्डल बँक निफ्टीचं चार्ट घेतलेलं आहे आता. तर ह्या 9:50च्या कॅन्डलला आपण जर इथं काय केलं, हाय मार्क केलं, लो मार्क केलं, तर इथं बघितलं वरच्या साईडला ब्रेक केलं आणि टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे. इथपर्यंत आपला एल असणार आहे. जवळपास हे 1:1चं आहे. चला एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. तुम्हाला काय म्हणतो मी, निफ्टी बँक निफ्टी दोन्हीमध्ये ट्रायल करा, पेपर ट्रेड करा, ज्याच्यामध्ये चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीचा वापर तुमच्या मर्जीनंच करू शकता तुम्ही. आता हे 9:50चं कॅन्डल कुठं आहे, 9:50चं हे कॅन्डल. तर आता ह्याच्यामध्ये एक आपल्याला रिझल्ट बघायला मिळाला आहे. हाय मार्क केलं या हिरव्या कॅन्डलचं आणि याचं लो मार्क केलं, वरच्या साईडला ब्रेक केलं, 1 2 3 कॅन्डलनं आपल्याला इतकं मोठं ट्रेड दिलेलं आहे. जवळपास बघू शकतो एवढं मोठं ट्रेड आणि एवढं छोटंसं एल. तर ह्याच्यामध्ये पण 2 लागोपाठ तुम्हाला काय झालेलं आहे, प्रॉफिटेबल ट्रेड या ठिकाणी दिसलेलं आहे. पहिलं तुम्हाला 1:1 आणि दुसरं थोडंसं मोठं तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. तर इथं 9:50चं हे कॅन्डल, तर ह्याच्यामध्ये पण बघा, ह्याच्यामध्ये तर खूप मोठे जबरदस्त पॉईंट्स आपल्याला दिसत आहेत. ओके, तर इथं आपण जर ह्याचं हे लावलं, तर आता आपण ह्याला काय करूया, शॉर्ट पोझिशन या ठिकाणी ओपन करतोय मी.
तर इथं बघा या ठिकाणी तर वरती एस-एल त्याच कॅन्डलच्या 950च्या कॅन्डलच्या हायवरती एस-एल. आता बँक निफ्टीमध्ये कसं आहे वॉलेटाईल खूप मोठा असतो, त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये टार्गेट आणि एस-एल्स पण खूप मोठेच या ठिकाणी बघायला भेटू शकतं. तर ह्याला मी खाली धरून टार्गेट इथपर्यंत जर लावलं ओके, तर इथं बघू शकता 1:1.7चा तुम्हाला इथं रिवॉर्ड रेशो बघायला मिळालेला आहे. 82 पॉईंटचा तुमचा एस-एल असणार आहे, जे की तुमचं 40 रुपये प्रीमियम होतं आहे. ॲट द मनी इन द मनीनं जर बाईंग केलं तर 40 रुपयानं प्रीमियम होतं आहे. आणि 577 जवळपास 500 रुपये जरी धरलं तर तुमचं 250 रुपयानं प्रीमियम होणार आहे. म्हणजे 20 रुपयाचं 40 रुपयाचं तुमचं एस-एल प्रीमियम लागणार आहे आणि 250 रुपयाचं जवळपास तुमचं काय लागणार आहे, टार्गेटचं प्रीमियम लागणार आहे. ओके, म्हणजे ओळखून घ्या इथं 1:7 तुम्हाला टार्गेट रिवॉर्ड रेशो मिळालेला आहे. मी दोन्ही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी तुम्ही पण स्वतः याच्यावरती अभ्यास मात्र बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड कंटिन्यू करा. बॅक टेस्टिंग बंद मार्केटमध्ये होतं आहे, पेपर ट्रेड चालू मार्केटमध्ये करून बघा. ओके, तर इथं अजून एक 950चं हे कॅन्डल बघू शकता. डोजी टाईप एकदम छोटं कॅन्डल आहे, सिम्पल. कुठं गेलं, तर हे डोजी टाईप हे कॅन्डल 950चं. तर त्या डोजी कॅन्डल आपण बघितलं, हाय मार्क केलं. ओके, हाय मार्क केलं, तर हायला तर ब्रेक केलेलं नाही, लो मार्क केलं, तर खालच्या साईडला ब्रेक केलं आणि टार्गेट इथपर्यंत दिलेलं आहे. निदान इथपर्यंत म्हणलं तर बघू शकता एवढं तुमचा एस-एल असणार आहे आणि इथून इतका मोठा तुमचा टार्गेट असणार आहे. ओके, तर ह्याच्यात पण नॉनस्टॉप तुम्हाला कंटिन्यू प्रॉफिटेबलच सेटअप बघायला भेटत आहे. ओके, तर आता अजून एक शेवटचं बघूया आणि व्हिडिओला इथंच थांबूया, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर हे 950चं हे कॅन्डल. ओके, याचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं. कुठलं, हे हिरवा कलरचं कॅन्डल आहे. तर हायला ब्रेक केलं, वरती एकाच कॅन्डलनं इतका मोठा ट्रेड दिलेला आहे. टार्गेट एवढं एस-एल एवढं छोटा आहे आणि टार्गेट इतकं मोठं आहे. बघू शकता 1:2 पर्यंतचं टार्गेट आहे. ओके, तर बाकी सगळं दाखवत बसल्या गोष्टी, तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. आता कंडिशन सांगतोय तुम्हाला मी. कंडिशन काय सांगतोय, ज्या वेळेस तुम्हाला जर समजा ह्याच्यामध्ये कंडिशन आहे ती जेव्हा आतापर्यंत दिसलेलंच नाही आहे, जेवढं पण तुम्हाला टेस्टिंग करून दाखवलेलं त्यामध्ये दिसलेलं नाही आहे. पण ज्या वेळेस मार्केटमध्ये मोठा एखादा ट्रेड येतो आहे, ओके, मोठा म्हणजे मोमेंट आला, वरून खाली येऊ द्या किंवा खालून वरती जाऊ द्या, त्या ठिकाणी जर 950चं कॅन्डल बनत असेल तर तिथं तुम्ही ट्रेड घेऊ नका. कारण की काय होतं, इतका मोठा ट्रेड आल्यानंतर मार्केट साईडवेज जाऊ शकतं. आता खालून पण आता समजा वरती गेलं मार्केट आणि इथं बनवलं 950चं एखादं कॅन्डल, तर तिथं तुम्ही हाय लो मार्क केला आणि बसला इथं कॉलच्या किंवा पुढच्या ट्रेडला. कसं इतकं मोठं रॅली खाल्लेलं आहे मार्केट, मग इथं थोडंसं साईडवेज खाईल. नंतर कदाचित तुम्हाला ब्रेक देईल, वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला ब्रेक देईल. पण काय होतं, जिथं तुम्ही लगेच त्वरित बाय केलं असतं तिथं जर टाईम डिके झाला तर तुमचं तिथं प्रीमियम कमी होऊन तुमचं लॉस होऊ शकतं. त्यामुळं मोठ्या मोमेंटनंतरनं ह्याला अवॉइड करा. आणि एखादं कॅन्डल जर मोठा असेल, ओके, 950चं जर कॅन्डल समजा खूपच मोठा आहे, आता याला निफ्टीमध्ये तुम्ही किती करू शकता, जवळपास एक 40 पॉईंटचं चार्टवरचं 40 पॉईंट म्हणजे प्रीमियम तुमचं लय झालं 20 पॉईंट त्या ठिकाणी एस-एल लागू शकतं. आणि बँक निफ्टीमध्ये तुम्ही जवळपास याला मोमेंट खूप मोठा असतो, म्हणून याला जास्तीत जास्त 70-60 पॉईंटचं तुम्ही ह्याला चार्टवरचं पॉईंट धरू शकता. म्हणजे प्रीमियम तुमचं किती असणार आहे, जवळपास 30 रुपये लागणार आहे, कारण की बँक निफ्टीचं मोमेंट मोठं असतं. जर निफ्टीमध्ये 9:50 कॅन्डल 50 पॉईंटच्या पुढे गेलं तर त्या ट्रेडला अवॉइड करून टाका. आणि बँक निफ्टीमध्ये 100 पॉईंटचं पुढे गेलं तर त्या ट्रेडला अवॉइड करून टाका. कारण की खूप मोठा कॅन्डल असेल 950चा तर त्या ठिकाणी खूप मोठा एस-एल पण लागू शकतो आणि ते आपल्याला परवडणार नाही आहे. ओके, अपेक्षा करतो पूर्ण गोष्टी डिटेलमध्ये समजल्या असतील. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच प्रकारचे येणारे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओतून आनंद घेचाल आणि काहीतरी त्यातून शिकाल, अशी मी अपेक्षा करून या व्हिडिओला इथंच थांबवतोय. भेटतो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.